भोकरदन जालना महामार्गावर मराठा समाज बांधवांनी केले रास्ता रोको आंदोलन। जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन। महामार्गावर दोन्ही बाजूने लागल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा। आज दिनांक 13 जून गुरुवार रोजी दुपारी 12 वाजता जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरामध्ये भोकरदन जालना या मुख्य महामार्गावर नांजा फाट्यावर मराठा समाज बांधवांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मागील 6 दिवसापासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले असून त्यांच्या उपोषणाकडे प्रशासन व शासन जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा ठपका ठेवत मराठा आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे व जरांगे पाटील यांच्या अटी मान्य करत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करून न्याय द्यावा अशी मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली आहे। या प्रसंगी बोलताना मराठा आंदोलक म्हणाले की सरकार फक्त मराठा समाजाची दिशाभूल करत असून तारीख पे तारीख देत आहे, मात्र आता तारीख पे तारीख नसून प्रत्यक्षात अंमलबजावणी जोपर्यंत सरकार करत नाही तोपर्यंत आता मराठे मागे हटणार नाही अशी भूमिका आज या आंदोलनादरम्यान मराठा समाज बांधवांनी घेतली होती। या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी आंदोलकाची समज काढत मराठा समाज बांधवांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे। तर या आंदोलनामुळे काही काळ जालना भोकरदन महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून राहिल्या होत्या। आज आपण या सकल भोकरदन तालुक्याच्या सर्व सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी पाऊस खूप झालेला आहे आणि सर्व मराठा समाज या ठिकाणी शेतीमध्ये गुंतलेला असल्या कारणानं आम्ही त्यांचे थोडेफार या ठिकाणी प्रतिनिधित्व म्हणून सनी या ठिकाणी छोटासा रस्ता रोको या ठिकाणी करत आहोत आणि हा छोटासा रस्ता रोको हा एक संदेश देतो या सरकारला, या शासनाला की जोपर्यंत या ठिकाणी सगळ्या स्वराची अंमलबजावणी हे सरकार करत नाही तोपर्यंत या ठिकाणी मराठा समाज असेच रस्त्यावरती उतरणार आहे। आणि गेल्या अनेक दिवसापासून मनोजदादानं आमरण उपोषण केलं। या सरकारला का मनोजदादाला या ठिकाणी मारायचं आहे का? काय हेच प्रश्न ज्या सरकार मराठा समाजामध्ये या ठिकाणी पडलेला आहे। कारण वारंवार आंदोलन करून या ठिकाणी मनोजदादाची तब्येत खालावल्या जाते आणि म्हणून तरी हे सरकार या मनोजदादाची परीक्षा या ठिकाणी बघताय का या सरकारला या मनोजदादाचा जीव घ्यायचा आहे का? म्हणून तरी या ठिकाणी मी सरकारला विनंती करणार आहे की ताबडतोब या ठिकाणी मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण द्यावं, सगळ्या स्वराची अंमलबजावणी करण्यात यावी, नसता या ठिकाणी आणखी तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही करू एवढीच या ठिकाणी विनंती करतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय।